प्रशांत बोंडवे, आळंदी मातोबाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चं मतदान होणार आहे आणि आळंदीचं हे वातावरण एकदम शांततेत आणि उत्साहात चालू आहे। आजची राजकीय परिस्थिती अशी आहे की सगळीकडे वातावरण चांगलं आहे, पण आमच्या एरियात म्हणजे आमचा गट हा आवळवाडी, मांजरी, पोलवडी, ठिऊर, कुंजरवाडी आणि आळंदी मातोबाची असा आमचा जिल्हा परिषद गट असून पंचायत समिती ठिऊरचे 4 वार्ड, कुंजरवाडी, आळंदी मातोबाचे 5 वार्ड, कुंजरवाडीचे 5 वार्ड आणि ठिऊरचे 4 वार्ड असा पंचायत समितीचा गट असून सगळीकडं राजकीय वातावरण एकदम खेळीमेळीत आणि आनंदात चालू आहे। पण सांगायचं असं की आता भाजपचे उमेदवार पंचायत समितीचे आमचे योगेश नाना काकडे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रकाश शेठ सावंत म्हणजे पुष्पाताई प्रकाश शेठ सावंत यांचं वातावरण सगळीकडे एकदम चांगलं आहे आणि भाजपचं पक्षांचं असल्यामुळं इथं पक्षाची ताकद आणि मजबूती चांगल्या प्रकारे आहे। पलीकडं पूनमताई अशोकाबा गायकवाड यांचं बी वातावरण चांगल्या पद्धतीने आहे। तर भाजपने नेमलेले हे तिन्ही उमेदवार योग्य आहेत का? हा, उमेदवारांचं सांगायचं म्हणजे उमेदवार हे सगळे सामाजिक कार्यात एकदम त्यांच्या माध्यमातून आता प्रकाश शेठचंच उदाहरण तुम्हाला सांगतो की आमच्या गावात खेंगरे वस्तीपासून आपल्या आळंदी गावापर्यंत रस्ता अशीचे खराब म्हणजे एकदम खराब झाला होता, पण त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक खर्चाच्या माध्यमातून कमीत कमी 4 ते 5 दिवसामध्ये तो रोड त्यांच्या स्वखर्चाने 3 महिन्यापूर्वी तयार केला आणि लोकांच्या कमीत कमी 200 ते 300 लोकांच्या अडचणी त्यांच्या माध्यमातून सॉल्व्ह केल्या आणि इतर बी रामसवाडीच्या एरियात बी असाच अडचणीचा विषय होता, तिथं बी त्यांनी त्यांच्या माध्यमातून रोडची कामं केली। इतर गरजू लोकांना औषधोपचार असताना किंवा इतर माध्यमातून त्यांनी भरपूर सामाजिक कार्य केलेत आणि योगेश नानांचं बी उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी बी त्यांच्या 20 वर्षाच्या ह्याच्यात माळकरी समाजाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली त्यांनी। शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी त्यांनी जवळपास त्यांचं कृषी दालन आहे, तर त्यांनी भरपूर शेतकऱ्यांना स्वरूपात मदत केलेली आणि कृषी पंप असू द्या किंवा स्प्रे औषध मारण्याचे पंप असू द्या किंवा पंचायत समितीच्या त्यांच्या घरात एक पंचायत समितीचं मागच्या 10 वर्षापूर्वी पद असल्यामुळे त्यांनी सामाजिक कार्य केली, लोकांना आर्थिक मदत केली त्या माध्यमातून। म्हणजे तुल्यबळ असे उमेदवार आहे पुष्पाताई प्रकाश शेठ सावंत असू द्या किंवा इकडं आमच्या गणातले योगेश नाना काकडे असू द्या किंवा पलीकडच्या कोलवडी मांजरी गटातले पूनमताई अशोकाबा गायकवाड असू द्या, त्यांनी बी सामाजिक कार्य भरपूर रूपात केलेली। बरं, काय वाटतं मग मातोबाची आळंदी या भागामध्ये गुलाल कुणाचा उधळ? हा, 5 तारखेला गुलाल हा 100% भाजप कमळ चिन्हाचाच गुलाल उधळणार। कमळ फुलल का या भागात? 100% कमळ फुलव। सगळं वातावरण हे भगवमय आणि हिंदुत्व विचारधारेला मानणारा वर्ग आहे हा सर्व। मातोबाच्या आळंदीतली म्हणजे मातोबा आळंदीच्या प्रभागातली जनता कुणाला साथ देईल? कमळ चिन्हाला भाजपला साथ देणार आहे आणि योगेश नाना काकडे, पुष्पताई प्रकाश शेठ सावंत आणि पलीकडं पूनमताई अशोकाबा गायकवाड 100% ह्यांना साथ देणार।